संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम गेल्या काही दिवसांपासून रखडल्यानं रंगकर्मींसह कलाप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पुनर्बांधणीच्या कामाबाबत रंगकर्मींनी नोंदवलेल्या आक्षेपाबाबत चर्चा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या दालनात रंगकर्मी आणि ठेकेदारांची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु त्या बैठकीला ठेकेदार उपस्थित नसल्यानं मंगळवारी नाट्यगृहातच सर्व संबंधित घटकांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांकडून रंगकर्मींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जागतिक रंगभूमी दिनापूर्वी म्हणजेच 27 मार्च 2026 पूर्वी नाट्यगृहाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय. कामावर नियमित नियंत्रण ठेवण्यासाठी दर आठवड्याला प्रगती आढावा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सल्लागार चेतन रायकर यांनी बैठकीत बांधकामाबाबत माहिती देत पहिल्या टप्प्यातील काम 95%, दुसऱ्या टप्प्यातील काम 50% पूर्ण झालं असून तिसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होत असून चौथ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. त्यांनी 27 मार्चपर्यंत नाट्यगृह कार्यान्वित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. बैठकीला शहर अभियंता रमेश मस्कर, स्ट्रक्टवेल कंपनीचे चेतन रायकर, ठेकेदार कंपनीचे श्रीनिवास, कलाकार आनंद काळे, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, विजय पाटील, किरण चव्हाण, रघुराज पवार, सुभाष गुंदेशा, विपुल देशमुख, संजय मोहिते, समीर म्हाबळे, अनुराधा वांड्रे, सुरेश पाटील, सुनील माने, किरणसिंह चव्हाण, अजय खाडे उपस्थित होते.